आपकी अदालतमध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की यांनी फिल्म इंडस्ट्री सोबत विश्वासघात केला आहे. आम्ही पाहिलंय की किती दर्जेदार काम आपण केलंय फिल्म इंडस्ट्रीमध्ये. चित्रपटांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, स्टार बनवलं. पण जेव्हा शिखरावर होता, लोक प्रेम करत होते, फिल्म इंडस्ट्रीला तुमची गरज होती, तुम्ही सोडून राज्यसभेमध्ये निघून गेलात. मी फिल्म इंडस्ट्रीबरोबर विश्वासघात नाही केला. जरा जोश दाखवायचा म्हणून मी स्वतःचाच खूप मोठा घात केला. सत्य तर हे आहे की मला असं वाटलं की जेव्हा माझ्यावर मोठी जबाबदारी दिली जात आहे, माझ्याकडून काही मागत आहे, तर ते असं असतं ना की आपल्यात जरा हिरोइझम असतो फिल्म केल्यामुळे. पण त्यामुळे मी स्वतःचाच हिरो झालो आणि म्हणालो माझ्याकडून साथ मागितली जात आहे तर मी साथ देणार. मग बस ती साथ दिली. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ती साथ कुठल्या चुकीच्या गोष्टीसाठी नाही दिली. जे योग्य समजलो आणि जे योग्य वाटलं आणि जे योग्य होतं त्यासाठीच साथ दिली. आणि मान्य आहे मला त्यात आर्थिक नुकसान झालं. माझं फायनान्शियल खूप लॉसेस झाले. हे बघा, तुमचं आर्थिक नुकसान झालं, फायनान्शियल लॉस झालं ते ठीक आहे, पण फिल्म इंडस्ट्रीचं जे नुकसान झालं त्यावेळी मला आठवते तुमची दलाल फिल्म रिलीज झाली होती. ती खूप हिट होती आणि बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स तुमच्या खिशात होत्या. खरं आहे. पहिल्यांदा जेव्हा संसद बनवलं गेलं राज्यसभेत, त्यावेळी माझ्याकडे 63 फिल्म होत्या. तर त्याच बाबतीत मी राज्यसभा जेव्हा मिळाल्यानंतर जेव्हा मी आत राज्यसभेत आलो, तेव्हा मला वाटलं की खरंच हे जबाबदारीचं काम आहे. हे फक्त ये-जा करून नाही चालणार आहे. तेव्हा मी थोडं स्वतःला सक्रिय बनवलं. ते सक्रिय होता होता असा सक्रिय झालो की 63 फिल्म्सनंतर मी फिल्म साईन करणं बंद केलं आणि मी इथे जास्त सक्रिय होत गेलो. तुमच्यामुळे हा प्रश्न यामुळे देखील जास्त पडतो कारण तुमचं कुठलं फिल्मी कुटुंब नव्हतं, घरच्यांकडून मिळालं नव्हतं, स्वतःच्या हिमतीवर आपली जागा बनवली होती. आणि मी ऐकलंय की दारा सिंगचे सिनेमे बघून बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती. साहेब, आपला रिसर्च खूप प्रभावी आहे आणि खरंच योग्य आहे की खरंच मी सुरुवातीला ज्या सिनेमांमुळे प्रभावित झालो ते दारासिंगचे सिनेमे होते आणि मला खूप मजा यायची. पण जेव्हा दारासिंगजींनी नंतर दुसरी जी उडी मारली ती होती दिलीप कुमार साहेबांवर. तर दारासिंग ते दिलीप कुमार हे माझ्या जीवनामध्ये 2 फिल्मी असे जे इन्स्पिरेशन्स होते, ज्यांच्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीत आलो. हे खरं आहे का की सुरुवातीला जो पहिला सिनेमा तुम्ही केला त्यात तुमचा रोल फक्त अर्ध्या वाक्याचा होता? हो, खरं आहे. मी तो सिनेमा 500 रुपयांमध्ये केला होता. त्या सिनेमाचं नाव होतं शारदा. आणि तसा मी त्या सिनेमामध्ये सेकंड हिरो होतो सारिकाजींसोबत. पण फक्त शेवटी माझा चेहरा समोर येतो आणि जितेंद्र साहेब जेव्हा मला पकडतात तेव्हा मी त्यांना म्हणतो, नाही ओळखलं आपण. मग सारिका म्हणते, हा तोच आहे. बस एवढीच लाईन होती माझी. पण फिल्म इंडस्ट्रीने तुम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला. मी ऐकलंय की तुम्हाला रोल मिळाला, शक्तीचा रोल मिळाला, जो नंतर अमिताभ बच्चन घेऊन गेले. हो, हो. हे खरं आहे की मला सलीम जावेद साहेबांनी इथे दिल्लीमधून मी प्लेज करायचो, नाटक करायचो आणि इथून मला पिकअप केलं होतं. आणि माझं नाटक पहिलं सुद्धा त्यांनी मला स्क्रीन टेस्टला बोलवलं. माझी स्क्रीन टेस्ट जी होती ती दिलीप कुमार साहेबांना दाखवली गेली. प्रोड्युसर मुशीर रिया साहेब होते, डिरेक्टर रमेश सिप्पी साहेब होते. मी सिलेक्ट झालो. मग काहीतरी कमर्शियल गोष्टींमुळे मला त्या सिनेमामधून काढलं गेलं नंतर. आधी साइन झाला होता हां. त्यांना वाटलं अमिताभ बच्चन जास्त पैसे कमवून देईल. गोष्ट तर खरी आहे, कारण त्यावेळी ते स्टार होते आणि मी एक नवीन माणूस होतो. मी ही गोष्ट तसं कधी कुठे बोललो नाहीये स्वतःच्या तोंडाने, पण ही गोष्ट जावेद साहेबांनी आता रिसेंटली आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितली, की शक्तीचा जो ओरिजिनल जो होता, तो मेन कॅरेक्टर करणारा जो मुलगा, तो राज बब्बरच होता. मी आज या गोष्टीचा खुलासा करतोय. कदाचित आधी मी कधी बोललो नाही याबद्दल. आणखी एक खुलासा मी करतो. नमक हलाल जेव्हा फिल्म बनत होती, त्यात तुम्हाला तो रोल ऑफर केला होता, जो नंतर तुमच्याकडून हिसकावून घेऊन शशी कपूरला दिला. सर, माझ्याबरोबर अशा घटना घडत गेल्या, की जे मला मिळायला हवं मला जे मिळायला हवं होतं ते कोणीतरी दुसराच हिसकावून न्यायचा. पण हिसकावून म्हणणार नाही. मला
प्रकाश मेहरा साहेबांनी 2 सिनेमांसाठी साईन केलं होतं. एक नमक हराम होता आणि एक दुसरा कुठला तरी. नमक हलाल. सॉरी आता तर कदाचित नावसुद्धा मला लक्षात येत नाही की नमक हलाल होती की नमक हराम, पण होती नमक हलाल. साईन केलं होतं, इथून घेऊन गेले होते. मी त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे अजून काही राहण्यासाठी अशी जागा नाहीये. तुम्ही सगळ्यात आधी मला घर द्या. म्हणून त्यांनी मला राहण्यासाठी 1 वर्षासाठी जागा दिली. मी म्हटलं हे सगळं, तर ते म्हणाले थोडा नाईलाज आहे. आम्ही तुम्हाला याच्यात रोल नाही देऊ शकत. मी म्हणालो साहेब मी वर्षभर ही जागा नाही सोडणार. तर म्हणाले कधी सोडणार? मी म्हणालो 31 डिसेंबर 79ला सोडेन. कारण 1 तारखेला मी गेलो होतो 1 डिसेंबरला, तर ते माझ्याकडे बघतच राहिले. रोल नाही दिला, पण वर्षभरासाठी त्यांनी मला ती खोली, ते घर देऊन टाकलं. आणि फक्त ते घर, ती खोली होती ज्याच्यामुळे मी आज मुंबईमध्ये स्वतःचं घर बनवू शकलो. हेही खरं आहे का की तो रोल ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली, इंसाफ का तराजू, तो रोल होता ज्याला बाकी सगळे ऍक्टर्स नाही म्हणाले तेव्हा तुमच्या पदरात पडला होता. कोणीच करायला तयार नव्हतं. हो, ते कोणीच करायला तयार नव्हतं. कारण तो निगेटिव्ह रोल होता आणि खूपच म्हणजे अशा पद्धतीचा रोल होता की असं वाटायचं की जो कोणी ॲक्टर तो करेल त्याची इमेज खराब होईल. पण जेव्हा चोप्रा साहेबांनी मला या रोलसाठी विचारलं, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. कारण मला वाटलं की हा रोल खूपच सुंदर आहे. का नाही करत आहेत लोकं मला समजलं नाही. कारण मी थिएटर केलं होतं आणि थिएटरचा ॲक्टर असल्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की कुठला हिरो करतोय की पॉझिटिव्ह रोल आहे की निगेटिव्ह रोल आहे. कारण थिएटरमध्ये आम्ही असे रोल करायचो किंवा करतो, जे उत्कृष्ट रोल असतात, मध्यवर्ती रोल असतात. मला वाटलं की ही गोष्ट पूर्ण या पात्रामुळे आहे, की हा जे करतो त्याच्यानंतर गोष्ट बनते. बाकी सगळे तर सपोर्टिंग आहे. झीनत पण सपोर्टिंग आहे, दीपक पराशर पण सपोर्टिंग आहे. त्यामुळे रोल तर हाच आहे. आणि जेव्हा मी तो रोल केला तेव्हा मी त्यामध्ये चोप्राजींना हो म्हणालो. म्हटलं मी त्यामध्ये करेन रोल. तेव्हा त्यांनी मला खूप प्रेमाने समजावलं त्या रोलबद्दल आणि हळू मला असं वाटायला लागलं, की कदाचित मी त्या रोलसाठीच बनलो होतो. म्हणजे त्या कामासाठी नाही, त्या रोलसाठी बनलो होतो. त्याचं यश मला यामुळे दिसलं कारण जेव्हा त्याचा प्रीमियर झाला, तेव्हा मी माझ्या आईबरोबर विज्ञान भवनात ते बघायला गेलो होतो. आणि आमच्याकडे काही गाडी वगैरे नव्हती. टॅक्सीमध्ये आलो होतो सगळा परिवार. तर इथे आम्ही सिनेमा बघून इंटरव्हलमध्ये बसलो होतो. तेव्हा आम्हाला कोणी ओळखलं नाही. सिनेमा बघत राहिलो आणि त्यानंतर शेवटी खूप शिव्या पडत होत्या मला. इंटरव्हलमध्ये सुद्धा. प्रत्येक माणूस शिवी देत होता, की एवढा, आणि खास करून स्त्रिया खूप शिव्या देत होत्या. तर माझ्या आईला खूप वाईट वाटलं. मग जेव्हा आम्ही टॅक्सीमध्ये बसलो, तेव्हा आई रडायला लागली. तेव्हा मला वाटलं आनंदामुळे अश्रू येतायत, की तिच्या मुलाने सिनेमामध्ये काम केलंय. म्हणून मी आईच्या पाया पडलो. म्हटलं आनंदाश्रू येतात मुलासाठी, रडते, प्रेम आहे आईचं. म्हटलं डोक्यावरून हात फिरवेल माझ्या. म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. जेव्हा मी पाया पडलो तेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाली, "बाळा, आपण कमी खाऊ पण तू असं काम करू नकोस." तेव्हा मला वाटलं, की माझी 3 वर्षांची ड्रामा स्कूलची ट्रेनिंग आणि माझी पूर्ण जी माझी मेहनत होती, ती माझ्या आईच्या या बोलण्यामुळे मला असं वाटलं, की मला यश मिळालं, की माझ्या आईला सुद्धा वाटलं, की मी असंच काम करतो, तसं काम मी करू नये. तेव्हा मी माझ्या त्या रोलमध्ये यशस्वी झालो. पण त्यानंतर स्टेज बदलली. ही खूप जुनी 84च्या स्टारडस्टच्या मॅगझिनची माझ्याकडे इश्यू आहे. यात त्यांनी लिहिलंय की त्या काळात झीनत अमान, रामेश्वरी, पद्मिनी कोल्हापुरे, स्मिता पाटील सगळ्याच्या सगळ्या राज बब्बर बरोबर काम करू इच्छित होत्या. सगळ्या म्हणायच्या सिम्पल आहे, हंबल आहे, गुड लुकिंग आहे. मला असं वाटतं यात तर माझ्यावर काही आरोप नाहीये. हा जर आजच्या काळात हे सगळं होणं जर गुन्हा असेल तर मी स्वीकार करतो. जर हे खरं असेल तर हेही खरं आहे का की स्मिता पाटील बरोबर काम करण्यासाठी तुम्ही तुमची फी अर्धी करायचात? हे बघा जज साहेब, आपण खुलासा करा की मी स्मिता पाटील बद्दल बोलतोय. हो, हे खरं आहे. मला एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. त्यांच्यासोबत काम करायला मला खूप छान वाटायचं.
आणि आणि अजून सुद्धा तसंही छान वाटायला लागलं होतं. तर त्या दोन्ही पण गोष्टी होत्या. एक तर एका उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत, एका साथीसोबत तुम्हाला काम करायला मिळतंय आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुणाची तरी सोबत, कुणासोबत उठणं बसणं, तुम्ही कुणाचं तरी स्पष्ट का सांगत नाही की की प्रेम झालं होतं? खरं तर साहेब मी हे यांचे चेहरे बघून लाजतोय की काय विचार करतील हे. जर मी तिकडे बघितलं असतं त्या 3ऱ्या-4थ्या लाईनमध्ये तर मी म्हणालो असतो की हो माझं झालंय. पण हे सुद्धा खरं आहे की त्यावेळी तुम्ही तुमच्या इमेजला घेऊन इतके कॉशियस झाला होतात, क्रिटिसिझम होऊ नये वर्तमानपत्रांमध्ये, म्हणून तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, फायनान्स केलं नाही होतं. नाही एक टेक 2 वर्तमानपत्र त्यावेळी त्या काळात निघालं होतं. ते आमच्या एका मित्राचा होता. त्याचा काही महिन्यांसाठी प्रॉब्लेम झाला होता. तो म्हणाला की मला काही पैसे मिळाले तर बरं. आजकाल तसंही मॅगझिन चालवण्यासाठी खूप पैसे लागतात. त्यावेळी तर खूप कमी पैसे लागायचे. म्हणून तो म्हणाला होता. त्यामुळे पण नंतर सध्याच्या काळात खूप मोठा माणूस झाला होता तो. त्याने फिल्मी मॅगझिन वगैरे सुरू केलं होतं. पण मित्र होता, दिल्लीचा होता, म्हणून मी त्याला नाही म्हणालो नाही. मी म्हणालो, "ठीक आहे, माझ्याकडनं जे होईल ते मी करेन." पण त्यांनी माझ्याबद्दल एक पण आजपर्यंत कुठलाही इंटरव्ह्यू किंवा कुठलंही आर्टिकल माझ्याबद्दल नाही लिहिलं. मला याच गोष्टीची खंत आहे. ते असं झालं. पैसे के पैसे दिए, ब्याज का ब्याज नहीं मिला, कुछ नहीं मिला. तुमच्या सिनेमांच्या खूप साऱ्या आठवणी लोकांच्या मनामध्ये आहेत. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? राज बब्बर यांच्या सिनेमांबद्दल कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? हो. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी अशी एक प्रेक्षक आहे, ज्यांना मी लहानपणापासून मी ओळखते. येस, तुमच्याच शाळेत मी शिकले. ज्या शाळेतून तुम्ही शिक्षण घेतलंय. हो, तुमची आई, तुमची बहीण अंजू, भाऊ सतीश, ओह! तुमची शेजारी sweet. होते मी. तुमची अच्छा. शेजारी होते. आणि म्हणूनच जेव्हा मी ऐकलं की तुम्ही येताय, तर मी थांबूच शकले नाही. तर Thank आज you माझ्या so मनातली much. इच्छाच पूर्ण झाली. माझं तुमच्या घरी खूप येणं-जाणं होतं आणि तुमच्या आईचं खूप प्रेम मिळालं So मला sweet. खरं तर. आणि तुमच्या बहिणीबरोबर वर्गात होते मी सर. तुम्ही माझे सीनियर होतात सर. सर आणि बाकी तुम्ही मला जेव्हा भेटाल, माझी खूप इच्छा बघा, आहे जर की मी तुम्ही तुम्हाला यांना एकदा इतकं चांगलं भेटावं. ओळखता, हो. तर जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा नक्कीच त्यात काहीतरी मसाला असणार आहे. मला इतकं माहितीये की सरांना सिनेमाची खूपच आवड होती. आणि हो. बहिणीकडून सुद्धा खूप काही खूप काही समजायचं. घरी खूप येणं-जाणं होतं माझं तुमच्या. So sweet. त्यांचा इशारा असा आहे की ह्या ज्या प्रेमाच्या वगैरे गोष्टी होत्या त्या स्कूल कॉलेजपासूनच चालू होत्या. आणि सर आज मी यांच्यामुळे, ईश्वर गावचींमुळे तुम्हाला भेटू शकले. Thank you. जेव्हा Thank त्यांनी you so मला much. सांगितलं तेव्हा मी खूप छान थांबूच वाटलं. शकले नाही स्वतःला. मी म्हटलं माझी इच्छा होती मनापासून की मी तुम्हाला भेटावं आणि नक्की भेटावं. इतक्या वर्षानंतर आज तुम्हाला भेटले. आग्र्याजवळ एक जागा आहे. हे बघा, तुम्ही असं नका बोलू. ही आजची पिढी जी आहे ती मी थांबू शकले नाही या वाक्याला समजू नाही शकणार. बालपणीतलं प्रेम आहे. मी परवा सांगितलं की राज बब्बर येतात तेव्हापासून मला रोज फोन करते. म्हणते मला झोपच येत नाही जोपर्यंत मी तिथे जाणार नाही. म्हणते रात्री झोपत नाही. म्हणते रात्री झोपत नाही मी. एक तर तुमची भेट झाली तुमच्या शाळेत शिकणाऱ्या व्यक्तीशी. एक मी ऐकलंय की एक हिरोईन आहे सलमा आगा, बरं. ज्यांच्याबरोबर निकाह हा एक फेमस सिनेमा केला होता. हो, सिनेमा. त्यांचं एक स्टेटमेंट मी बघितलं की आता त्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षासाठी प्रचार करतील राज बब्बर यांच्या विरोधात. खरं तर निकाहच्या आधी त्या सिनेमाचं नाव तलक होतं. आम्ही खूप प्रयत्न केला की त्याचं नाव बदलून निकाह केलं की पॉझिटिव्ह व्हावं. आता त्यांची मर्जी. पण मला आनंद आहे की
सलमा साहिबा या एक चांगल्या व्यक्ती आहेत. जर आल्या तर कमीत कमी चांगल्या गोष्टी सांगतील. आम्ही पण ऐकू त्यांच्याकडून काय सांगितलंय. जर चुकीचं काही बोललं तर आम्ही त्यांना उत्तर सुद्धा देऊ.